सध्या महाराष्ट्रात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यावरून जो वाद निर्माण झालाय त्या पार्श्वभूमीवर तुम्ही गेल्या आठवड्यात भूमिका मांडली होती, पण आता वाद खूप वाढलाय. नाही, हे सगळं शरद पवारांचं गलिच्छ राजकारण आहे. स्वतः जरी ते नामानिराळे राहण्याचा प्रयत्न जरी करत असले तरी या सगळ्या गोष्टीला फूस ही त्यांचीच आहे. मी त्यादिवशी म्हटल्याप्रमाणे की हे बाबासाहेब पुरंदरे हे निमित्त आहे आणि ब्राह्मण मुख्यमंत्री हा महाराष्ट्राचा कसा काय होतो याच्यावरतीचं हे सगळं संपूर्ण राजकारण आहे. अन्यथा जर समजा बाबासाहेबांच्या शिवचरित्रामध्ये जिजाऊ साहेबांचा किंवा महाराजांचा जर समजा अपमान झाला होता असं जर समजा शरद पवारांना वाटतं, जे बोलले पण होते, मग याच्या अगोदर शरद पवारांनी बाबासाहेब पुरंदरेंचा 3-4 वेळा सत्कार कशासाठी केला होता? अपमान केला म्हणून महाराजांचा, जिजाऊ साहेबांचा अपमान केला म्हणून. आत्ता मला असं वाटतं एक 2013-14 मला असं वाटतं DY पाटलांचा एक कार्यक्रम होता, त्यांना डिलीट दिली गेली, ती शरद पवारांच्या हस्तेच दिली गेली. तेव्हा नाही कळलं महाराजांचा अपमान होतोय किंवा झाला यांच्याकडे. आणि बाकीचे जे उपटसुंब आहेत ह्यांना काय 50 वर्षानंतर कळलं? आत्ता लिहायला वाचायला शिकले काय हे सगळे लोक? मी त्या दिवशी म्हटल्याप्रमाणे जर इतिहासामध्ये जर समजा तुम्हाला काही आक्षेप असतील तर चर्चा करा त्याच्याबरोबर. हे प्रश्न चर्चेने सोडवायचे असतात. पण त्यातलं काहीतरी एखादं वाक्य काढायचं आणि संपूर्ण शिवचरित्र हे संपूर्ण काहीतरी बदनाम करणारं आहे, याला काय अर्थ आहे? एक सारखं ते बोललं तर काय, मज कुंतीच्या पंक्तीस बसवणे, कुंतीची बरोबर. अरे ती पांडवांची आई होती, ती वीरमाता होती, त्या अंगाने ती गोष्ट बोलली गेली ती. मग तसं शिवाजी महाराज हे श्रीकृष्णाचे अनुयायी आहेत असंही बोललं गेलंय. मग त्यातलं काय पकडायचं? श्रीकृष्ण हा गोपिकांच्या आंघोळ करत असताना कपडे चोरायचा ते बघायचं, की श्रीकृष्ण नीती बघायची? 16,000 बायका आहेत हे बघायचं श्रीकृष्णाचं? आणि हे कारण काढतायत. हा विषय फक्त देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून हे सगळ्या गोष्टी प्रामुख्याने सुरू झाल्या. आणि बाकीच्या विद्वानांचं काय करायचं? हे होते कुठे इतके दिवस? या सगळ्या लोकांनी जी फूस लावलेली आहे, खास करून शरद पवारांनी, शरद पवारांच्या कन्येने पत्र लिहिलं होतं ना अभिनंदनाचं बाबासाहेबांना ज्यावेळेला हा पुरस्कार जाहीर झाला त्यावेळेला. आणि बाबासाहेब स्वतः कुठे गेले होते पुरस्कार द्या म्हणून सांगायला? हे तुम्हाला एक नीट आपण ह्यातलं राजकारण आपण जर समजून घेतलं तर आपल्या लक्षात येईल. या सगळ्या गोष्टीला राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षातले जे कोणी मंत्रीगण आहेत बरं का, या सगळ्यांनी मिळून रचलेलं हे कुभांड आहे. माझे कोण ते देवेंद्र फडणवीस माझे कोण लागत नाहीत, पण तुम्ही महाराष्ट्राचं संपूर्ण वातावरण खराब करता. खालपर्यंत सगळ्या गोष्टी जात आहेत. कोणी कोर्टात जाते, कोणी म्हणते बदनामी केली. आता कळलं तुम्हाला? आज ते उदयनराजेंनी त्यांनी स्टेटमेंट केले. राजमाता सुमित्रा राजे भोसले बाबासाहेबांच्या असंख्य व्याख्यानांना हजर असायच्या.